नमस्कार, मी अन्नपूर्ण अनु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण धना जिरा जी पावडर आहे ती होममेड बनवणार आहोत। बाहेरून तर आपण आणतोच, पण घरच्या घरी अगदी निव्वळ चवीची आणि निच्चळ धनाची आणि जिराची जर आपण पावडर बनवली तर अतिउत्तम। तर चला पाहूयात आपण ही पावडर कशी बनवायची आहे ती। तर आता धना आणि जिरं जे आहे ते आपल्याला पहिल्या प्रथम आपण धण घेत आहोत आणि हे धण कढईवरती आपण भाजून घेणार आहोत। कढई चांगली आता गरम झालेली आहे आणि गरम झालेल्या कढईवरती हे धण जे आहेत ते आपण ओतून घेऊयात। आता आपल्याला मीडियम असा गॅस ठेवायचा आहे, जास्त फास्ट सुद्धा आपण गॅस करायचा नाहीये, नाहीतर मग धणे करपतील। तर त्यासाठी आपल्याला मीडियम गॅस ठेवून मग आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे आणि मग व्यवस्थितपणे 5-1 मिनिट आपल्याला खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे। अतिही भाजायचं नाही, तर एक कच्चेपणा या धण्यातला जावा आणि एक कुरकुरीतपणा यावा इतपत आपल्याला हे धणे भाजायचे आहेत। ऍक्च्युली धणे पाहिलं तर आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे। तर तुम्हाला माहितीच असेल, ऍक्च्युली क्लिनिंग जे करतं आपल्या शरीराचं ते धण्यापासूनच होतं। तर कोथिंबीर म्हणा, धणे म्हणा, हे खाणं अतिशय चांगलं आहे। जर मूतखडा कोणाला असेल तर त्यांना सुद्धा कोथिंबीर आणि जे धणा आहे, धण्याची पावडर जरी तुम्ही घेतलीत पाण्यातून तरी अतिउत्तम आहे। तर आता पाहू शकता आपलं धण जे आहे ते छान असं भाजून तयार आहे। आता आपण या धण्याला थंड करत ठेवायचं आहे। तर एका प्लेटमध्ये आपण हे थंड करत ठेवूया। जेवणामध्ये धणा आणि जिराची पावडर जर आपण जेवढी जास्त टाकू तेवढी कशी अगदी जेवणाला चव येते, एक खमंगपणा येतो। तर आता पाहूयात आपण जिरा पावडर। एकदम आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे, कारण जिरा बारीक आहे। कढई जास्त गरम झालेली असेल तर तो पटकन करपून जाईल, म्हणून आपल्याला पहिल्यांदा गॅस स्लो करायचा आणि मग थोडासा वाटल्यास तुम्ही मीडियम ठेवू शकता। आणि हा जिरा जो आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे असा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे। तो सुद्धा थोडासा असा मस्त आपल्याला कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत, जिरा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे। पाहू शकता आपला पटकन जिरा जो आहे तो भाजून तयार झालेला आहे आणि आपण या दुसऱ्या प्लेटमध्ये हा जिरा जो आहे तो काढून घेऊन पसरवून ठेवायचा आहे, जेणेकरून जिऱ्याची मस्त अशी खमंग पावडर आपल्याला मिळेल। तर आता पाहू शकता हे आपण थंड करत ठेवलेलं आहे जिरा आणि धणा। तर जर तुम्ही कच्चा जिरा आणि धण्याची पावडर मिक्सरला लावली किंवा तुम्ही ग्राइंड करून घेतलं तर तेवढी म्हणावी तशी टेस्ट या मसाल्यांना मिळणार नाही, म्हणून आपण मस्त खमंग असे हे कुरकुरीत असे भाजून घेत आहोत आणि मग त्याला आपण ग्राइंड करत आहोत। तर आता आपल्याला धना पावडर पाहिली तर धना पावडर आपण बारीक करून घेतलेला आहे। आता पाहू शकता कच्चा ज्यावेळी धना होता तेव्हा कसा लाईट ग्रीन असा कलर होता आणि आता भाजल्यानंतर अगदी ब्राउनिश असा हा कलर आपला आलेला आहे मसाल्याला किंवा धना पावडरला। आणि आता आपण स्टोर करून ठेवूया एखाद्या छोट्याशा आपल्या डब्यामध्ये। म्हणजे तुमच्याकडे ज्या क्वांटिटीमध्ये आहे त्यानुसार तुम्ही डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये हा जो मसाला आहे, ही धना पावडर आणि जिरा पावडर आहे ती ठेवू शकता। बरेच दिवस आपण ही यूज करू शकतो। कोणत्याही भाजीमध्ये पटकन आपल्याला ऍक्च्युली धना पावडर, जिरा पावडर घालता येते। तर चला आता आपण जिरा पावडर सुद्धा बनवूयात। जिरं सुद्धा आपलं थंड झालेलं आहे आणि आता हे सुद्धा आपण ग्राइंड करून घेऊयात। पाहू शकता आपली जिरा पावडर सुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे आणि आता आपण ती सुद्धा स्टोअर करून ठेवूया। आता माझ्याकडे मसाल्याचे जे डब्बे आहेत तर त्या डब्यामध्ये मी या पद्धतीने स्टोअर करून ठेवत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही जरी पॅकेटमध्ये घातली प्लास्टिकच्या किंवा थैलीमध्ये पिशवीमध्ये घातली प्लास्टिकच्या आणि ती फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालेल। आणि खूप छान अशी आपली ही धना पावडर, जिरा पावडर तयार आहे। आता जिरा पावडरचं महत्त्व सांगायचं म्हणजे जिरा पावडर ही
आपली तब्येत बारीक करण्यासाठी उपयोगी आहे आणि त्याचबरोबर अपचनाचा जर त्रास असेल तर तो सुद्धा जिऱ्यामुळे कमी होतो. पोटदुखी वगैरे असेल तर ते सुद्धा जिऱ्यामुळे कमी होतं. तर म्हणूनच आपण आहारामध्ये धना पावडर आणि जिरा पावडर नेहमी समाविष्ट करतो. थँक्यू. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.